मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर येथील जे जागृत देवस्थान आहे विठ्ठलाचे मंदिर, ती विठ्ठल मंदिर समितीची मुदत संपलेली आहे। ती विठ्ठल मंदिर समिती त्वरित बरखास्त करावी, कारण गेल्या 2 वर्षापूर्वी त्याची मुदत संपलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या शासनाने जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका मुदत संपल्यामुळे बरखास्त केलेले आहेत, परंतु विठ्ठल मंदिर समिती बरखास्त केलेली नाही। या बाबतीत या मागणीसाठी व इतर मागण्यांसाठी पंढरपूर येथे गेल्या 7 ते 8 दिवसापासून शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या साक्षीने व विठ्ठलाच्या साक्षीने बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। हे आंदोलन माझ्या आणि ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे। विठ्ठल मंदिर समितीमध्ये अतिशय भ्रष्टाचार चालू आहे। ऐकल्यानंतर अतिशय धक्का बसेल की भारत देशातनं माझा विठ्ठल भक्त 400-500 किलोमीटरवरून चालत येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतो, परंतु त्या विठ्ठलाच्या मंदिरात पितळाचं सोनं टाकलंय विठ्ठल भक्तांनी, असं तिथल्या समितीनं आणि कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दाखवलेलं आहे। आणि या बाबतीत तिथला नियम असा आहे, मंदिर समितीचा सोनार आहे त्याला 10-12 हजार रुपये पगार आहे। मग माझं मत आहे की पहिल्यांदा सोनं चेक केल्यानंतर पितळाचं सोनं असेल तर त्या बाबतीत नोंद करून त्या विठ्ठल भक्तावर तुम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल का केला नाही? किलोनं सोनं आहे, शेकडो ग्रॅमचं सोनं आहे आणि या बाबतीत त्यांनी रेकॉर्ड करून सोनं गायब केलेलं आहे। अक्षरशः 19 किलो सोनं वितळलेलं आहे। ती वितळलेल्या सोन्याचं काय केलं, काय तयार केलं त्याची चौकशी नाही। गेल्या 50 वर्षापासून विठ्ठल मंदिर समिती वेगवेगळ्या समिती आल्यानंतर ते फसवणूक करतात आणि या बाबतीत लाडूच्या ह्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केलेला आहे। भक्त निवासमध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार करून खाजगी लॉजिंगचे कमिशन घेऊन ते भक्त निवासला वारकरी पाठवत नाहीत आणि वेदांत भक्त निवासला नवीन येणाऱ्या वारकऱ्यांना 700-800 रुपये घेऊन एक रात्रीचं दिवसाचं त्याचं भाडं जादा घेतलं जातं आहे आणि गजाननाचं तिथं 150 ते 200 रुपये घेतलं जातं आहे। त्याच्या शेजारी गजाननाचं हे आहे, मंदिर आहे, मठ आहे, परंतु असा दुजाभाव करण्यामुळं अक्षरशः विठ्ठल भक्तावरती अन्याय होतो आहे आणि या बाबतीत 315 मौल्यवान वस्तू आहेत त्याची रेकॉर्डला नोंद नाही आणि या बाबतीत सीईनं शासकीय रेकॉर्डला नोंद केलेली आहे। हे जर कुठलंही ऑडिट नाही, 1985 पासून ते 2023 पर्यंत त्याचं ऑडिट करावं, ही पण महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्याकडे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे। या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आमचं हे जे आंदोलन आहे जोपर्यंत विठ्ठल मंदिर समिती बरखास्त होत नाही आणि भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील। वेळ प्रसंगी आम्ही सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्र्याला बंदी केल्याशिवाय राहणार नाही, याची जबाबदारीने नोंद घ्यावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।